सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. ओवी क्रमांक 216 पासून आता सुरुवात करूया. तैसा संसारू हा वीरा रुख नाही साचोकारा मा उन्मळणी दरारा काईसा तरी. त्याचप्रमाणे अर्जुना, हा तुला सांगितलेला संसाररूपी वृक्ष खरा नाही, मग तो उपटून टाकण्यास कसली भीती आली आहे. आम्ही सांगितली जे परी मूळ डाळांची उजरी ते वांझेची घरभरी लेकुरे जैशी. आम्ही त्या झाडांची मुळे व डहाळ्या याविषयी जो प्रकार सांगितला तो वांझेच्या घरात पुष्कळ मुले लेकरे आहेत असे सांगण्यापैकीच होय. काय किजती चेईलेपणी स्वप्नीची तिये बोलणी तैशी जाणते कहाणी दुगळींची ते. स्वप्नात जी आपण भाषणे करतो त्यांचा जागे झाल्यावर काही खरेपणा प्रत्ययास येतो का? त्याचप्रमाणे या संसाररूपी वृक्षाची कहाणी स्वप्नाचे भावंडच आहे. वांचुनी आम्ही निरूपिले जैसे ययाचे अचळ मूळ असे तैसे आणि तैसाची जरी हा असे साचोकारा. नाहीतर ज्याप्रमाणे आम्ही या झाडाचे वर्णन केले त्याप्रमाणे जर याची मुळे भक्कम असून हा विस्तार पावलेला खरा असता तरी कोणाचेनी संताने निपजती तया उन्मूळने काय फुंकिलिया गगने जाई जाईल गा. तर कोणाची माय व्याली होती की त्याला उपटून टाकील. हे पहा, फुंकर घातल्याने आकाश कोठे नाहीसे होते काय. म्हणोनी पै धनंजया आम्ही वानिले रूप ते माया कासवीचे तुपे राया ओगरिले जैसे. म्हणून हे धनंजया, ज्याप्रमाणे कासवीच्या तुपाची राजास मेजवानी करणे असंभवनीय आहे त्याप्रमाणे आम्ही जे या संसाररूपी वृक्षाच्या स्वरूपाचे वर्णन केले ते सर्व मिथ्या होय. मृगजळाची गातळी तिये दिठी दुरुनी न्याहाळी वांचुनी तेणे पाणीये साळी केळी लाविसी काई. बाबा रे, मृगजळाचे तलाव दुरून दृष्टीने पाहण्यासच योग्य आहेत, बाकी त्यांच्या पाण्यावर कधी साळी केळी करतील काय. मूळ अज्ञानची तवलटिके मातयाचे कार्य हे केंतुके म्हणून संसार रूख सतुके वावोची गा. अगोदर अज्ञान हे मिथ्या आहे, मग त्यापासून होणारे कार्य किमतीचे असणार. म्हणून संसाररूपी वृक्ष हा सर्व खोटा आहे आणि अंतु यया नाही ऐसे बोलीजे जे काही तेही साचची पाही एके परी. आणि या वृक्षाला अंत नाही असे म्हणणे हेही एका प्रकाराने खरे आहे. तरी प्रबोधू जवनो हे तव निद्रे काय अंतु आहे किम रात्री न सरे तव न पाहे तया आरवते. जोपर्यंत मनुष्य जागा झाला नाही तोपर्यंत निद्रेला शेवट आहे काय, किंवा रात्र सरली नाही तोपर्यंत उजाडत नाही. तैसा जव पार्था विवेकू नुधवी माथा तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. त्याप्रमाणे हे पार्था, जोपर्यंत ब्रह्मज्ञान उत्पन्न झाले नाही तोपर्यंत या संसाररूपी अश्वत्थास अंत नाही. वाजते वारे निवांत जव न राहे जेथींचे तेथ तव तरंगता अनंत म्हणावीची की. जोपर्यंत वारा वाहत आहे तोपर्यंत समुद्रावरील लाटांना शेवट नाही असे म्हणावे लागते. म्हणून सूर्यू जै हारपे तै मृगजळा भासू लोपे काम प्रभा जाय दीपे मालवलेनी. म्हणून ज्या वेळेस सूर्य अस्तास जातो त्यावेळेस मृगजळाचा भास नाहीसा होतो, किंवा दिव्याचा प्रकाश दिवा मालवल्यावर नाहीसा होतो. तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जै उभे होये तैची यया अंतु आहे एरवी नाही. त्याप्रमाणे या संसाररूपी वृक्षाचे मूळ जे अज्ञान ते ब्रह्मज्ञानाचा उदय झाल्याशिवाय नाहीसे होत नाही. देवींची हा अनादी ऐसी ही आथी शाब्दी तो आळू नोहे अनुरोधी बोलाते या. त्याचप्रमाणे हा अनादी आहे असे लोक म्हणतात, तर खरोखर पाहू गेले असता हा त्याच्यावर आळ आलेला नसून
ही गोष्ट त्याच्या लक्षणास अनुसरूनच आहे. जे संसार वृक्षाच्या ठाई साचोकार तव नाही, मा नाही तया आदी काही कोण होईल. कारण संसार वृक्षाचे ठिकाणी जर खरेपणाच नाही, तर मग जो मुळात नाही तर त्याचा आरंभ कोण होईल. जो साच जेथुनी उपजे तया ते आधी हे साजे, आता नाहीची तो म्हणिजे कोठुनिया. जो खरोखर एखाद्या ठिकाणाहून उत्पन्न होतो त्याला आदी आहे हे म्हणणे शोभते, व जो वस्तुतः नाहीच त्याला आदी कोठून असणार. म्हणून जन्मेना आहे ऐसिया सांगो कवण माये, या लागी नाही पणेची होय अनादी हा. म्हणून ज्याला जन्म नाही त्याची आई कोण म्हणून म्हणावी. यास्तव हा वृक्ष अभावरूपाने म्हणजे नाहीपणानेच आहे, म्हणून याला अनादी म्हटले आहे इतकेच. वांझेची आले का कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पूपा. वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कोठून असणार. त्याचप्रमाणे आकाशाचा रंग निळा आहे अशी कल्पना कशी करिता येईल. व्योम कुसुमांचा पांडवा, कवणे देठू तोडावा, म्हणून नाही ऐसिया भवा आदी कैंची. अर्जुना, आकाशाच्या पुष्पाचा देठ कोणास तोडता येईल. म्हणून ज्या संसाररूपी वृक्षास अस्तित्व नाही त्याला मूलारंभ कोठून असणार. जैसे घटाचे नाही पण असतची असे केले निवीण, तैसा समूळ वृक्षू जाण अनादी हा. ज्याप्रमाणे घटोत्पत्तीच्या पूर्वी असणारा घटाचा अभाव कोणी केल्या वाचून अनादीच आहे, त्याप्रमाणे संसार वृक्षाचे मूळ जी माया तिच्या सहवर्तमान हा संसार अभावरूपाने अनादी आहे असे जाण. अर्जुना ऐसेनी पाही आद्यंतू ययासी नाही, माझी स्थिती आभासे काही परिटवाळते. अर्जुना, अशा रीतीने हा अभावरूप आहे, म्हणून याला आदी नाही व अंतही नाही असे असूनही व्यवहार दशेत हा प्रत्यक्ष दिसतो. तथापि ते दिसणे मृगजळाप्रमाणे खोटे होय. ब्रह्मगिरीहूनी न निगे आणि समुद्रीही कीर न रिगे, माझी दिसे वाऊगे मृगांबू जैसे. कारण मृगजळाची एखाद्या ब्रह्मगिरीपासून उत्पत्ती होत नाही व एखाद्या समुद्राच्या ठिकाणी लयही होत नाही असे असूनही मध्यंतरी दिसते, म्हणून त्याही वेळेला ते वास्तविक नाहीच. तैसा अद्यंती कीर नाही आणि साचची नोहे कही, परी लटिकेपणाची नवाई पडी भासे गा. त्याप्रमाणे संसार वृक्ष हा आदिकाली नाही, अंतीही नाही आणि मध्ये दिसला तरी नाही. तात्पर्य, कोणत्याही काली ह्याचे अस्तित्व नाहीच, परंतु याच्या खोटेपणाचा काय चमत्कार सांगावा की हा नसून आहे असा भासतो. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे, तैसा नेण तया आपजे आहे ऐसा. इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या रंगांनी भरलेली दिसते, त्याप्रमाणे हा संसाररूपी वृक्ष अज्ञान्यासच आहे असा दिसतो. ऐसेनी स्थितीची ये वेळे, भुलवी अज्ञानाचे डोळे, लाघवी हरी मेखळे लोकू जैसा. संसार आपल्या स्थितीच्या वेळेस अज्ञानांच्या डोळ्यांना आपल्या सत्यत्वाची भूल पाडतो, जसा बहुरूपी लोकांच्या डोळ्यांना आपल्या चातुर्याने भुलवतो. आणि नसतीची शामिका व्योमी दिसे तैसी दिसो का, तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय. आणि आकाशाच्या ठिकाणी नसताना निळा रंग दिसला तर दिसो, त्यात तरी खरेपणा आहे काय. तोही क्षणात नष्ट होऊन जातो. स्वप्नीही मानिले लटिके तरी निर्वाहो का, एका सारिखे तेवी आभासू हा क्षणिके रीताची गा. स्वप्नातले पदार्थ लटके असून सत्य मानले तरी त्यांच्यापासून कायमचा निर्वाह होतो का. नाही. त्याप्रमाणे हा आभाससंपन्न संसार वस्तुतः नाही, दिसला तरी तो क्षणभरही एकरूपाने राहत नाही.
देखता आहे आवडे, घेऊ जाई जे तरी नातुडे, जैसा टिकू की जे माकडे, जळा माझी. हा संसार चांगला दिसतो म्हणून विचार करून घ्यायला गेले असता कोठे आढळत नाही. जसे माकड चेष्टा करीते त्याप्रमाणे जलातही चेष्टा दिसतात, परंतु त्या खऱ्या नसतात. तरंग भंगू सांडी पडे, विजूही न पुरे होडे, आभासासी तेणे पाडे, होणे जाणे गा. लाटांची एकामागून एक येण्याची त्वरा व विजेचे चमकणे यांच्यापेक्षाही हा विश्वासरूपी झाडाचे होणे आणि जाणे अति जलद आहे. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.